नमस्कार मित्रांनो, मी श्रावण पवार सर। मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, सिव्हिल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करताय आणि तुमच्याकडे चांगले रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तुमच्याकडे आपला ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे, तुमच्याकडे आपल्या अकॅडमीच्या नोट्स पण आहेत। मागच्या 2 ते 3 वर्षापासून तुम्ही अभ्यास करताय पण अजूनही सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव नाहीये। याचं एकमेव कारण आहे तुम्ही रिव्हिजनमध्ये कुठेतरी लॅक करताय। राजांनो, एकदा ऑनलाईन कोर्सेस बघून झाल्यावरती, एकदा नोट्स प्रिपेअर झाल्यावरती तुम्हाला काय करायचंय, आपल्याच नोट्स पुन्हा पुन्हा रिवाइज करायच्यात, खूप वेळेस रिवाइज करायचंय। स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल त्याचा एकच मंत्र आहे, रिव्हिजन रिव्हिजन आणि रिव्हिजन। प्रीवियस इयर पेपर सोडवा, त्यातनं फॉर्म्युले रिवाइज करा, त्यातनं नोट्स पुन्हा रिवाइज करा। रिव्हिजन मध्ये काय करायचं, स्टँडर्ड टर्मिनॉलॉजी, स्टँडर्ड डेफिनेशन, आयएस कोडल प्रोव्हिजन या गोष्टींना पुन्हा पुन्हा वाचायचं। काही सायंटिस्ट लोकांनी थेरम दिलेले असतात, थेरमच्या अगोदर त्यांचे अझम्पशन्स असतात, तर हे अझम्पशन्स तुम्हाला वाचायचे आहेत। फॉर्म्युले पाठ करायचे आहेत, फॉर्म्युले पाठ केल्यानंतर तेव्हा तुम्ही ज्याला इम्प्लिमेंट करणार तर त्यामध्ये काही चुका तुमच्याकडनं होत असतात, खास करून कॅल्क्युलेशन एरर, त्या मिनिमाइज करायच्या आहेत। या सर्व गोष्टींवरती जर तुम्ही काम केलं ना तर नक्कीच अपकमिंग एक्झामच्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव असणार। एक लक्षात ठेवायचं, आपल्याला हारायचं नाहीये। कुठपर्यंत लढायचं आहे, जोपर्यंत आपलं नाव या ठिकाणी यादीत येत नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे, हे लक्षात ठेवा। भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये। थँक्यू।